सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. सध्या मी तापोळा परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कोयना धरणाचा जे बॅकवॉटर आहे, या कोयना जलाशयामध्ये पाण्याची घट मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे. आता जर पाहिलं तर या ठिकाणी कोयना धरणाचं जे पाणी असतं, बॅकवॉटर जो असतं ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरलेलं असतं. मात्र आता या मे महिन्यातच आपण जर पाहिलं तर पूर्णपणे हा कोयना जलाशय पाणीपातीत घट झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक बोटी ज्या आहेत त्या या कोयना जलाशयाच्या लगत लावण्यात आलेल्या आहेत. खरं तर या भागात पर्यटन हा मुख्य व्यवसाय या ठिकाणचा मानला जातो, त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक या कोयना जलाशयात तापोळा परिसरात भेटी देत असतात. मात्र आता सध्या आपण जर पाहिलं तर या भागामध्ये पाणी पातळीत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. सध्या कोयना धरणात 28 TMC इतका पाणीसाठा असल्यामुळं या ठिकाणी जवळपास हा 70 ते 80 किलोमीटरचा कोयना जलाशयाचा बॅकवॉटर या ठिकाणी पाणीपातीत घट झालेली पाहायला मिळत आहेत. अशीच परिस्थिती पूर्वेकडील मान खटाव तालुक्यामध्ये पण अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. सध्या मान खटावमध्ये जशा पद्धतीची परिस्थिती जाणवते त्याचप्रमाणे पश्चिम भागातील या तापोळा भागालाही याचा फटका जाणवत असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुशांतसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.